पार्टनर निवडणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. सो त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी मी नेहमीच तुम्हाला एक्सप्लेन करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला तुम्हाला हे सांगायचंय, की कोणत्या टाइपचे लोक तुम्ही तुमच्या आयुष्यात प्लीज डेट करू नका किंवा अशा लोकांना डेट करणं वाईटच ठरणार आहे. अशा नात्यात तुम्ही ऑलरेडी असाल, ती समोरची व्यक्ती अशी असेल, तर पळून जा. सोडून द्या त्या व्यक्तीला. सो ब्रेकअपच करवतीये मी तुमचं, पण ते तुमच्यासाठीच खूप गरजेचं आहे. नाही मी राहू नाही शकणार, मी जगूच नाही शकणार तिच्याशिवाय, हे सगळं बालिशपणा आहे. तो प्लीज थांबवा आणि प्लीज रिॲलिटीकडे लक्ष द्या. आणि नुकतेच तुम्ही प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पडले असाल. अजून कोणी आलं नाही आयुष्यात, पण तरी सुद्धा या गोष्टी ध्यानात ठेवा, की अशा व्यक्तीला डेट करायचं नाहीये. सुरू करूयात मग आजचा व्हिडिओ. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लुक. आज तर मी अक्षरशः माझी मेकअपची बॅग विसरल्यामुळे केस सुद्धा विंचरले नाहीयेत आणि लिपस्टिक सुद्धा नाहीये. सो इतका नॅचरल हा आपला चॅनल आहे. मग सबस्क्राईब करा त्याला. बरं ठीक आहे. मला असं वाटतं की मेकअप अँड ऑल यापेक्षाही माझा आवाजच, मेरी आवाज ही मेरी पहचान है आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ही गोष्ट मला फार आनंद देणारी आहे. ओके, सो माझं म्हणणं असं आहे की अशा 3 गोष्टी तरी तुम्ही निदान लक्षात ठेवाव्यात, की अशा लोकांना डेट करायचं नाहीये. अशा नात्यामध्ये तुम्ही असाल अशा पद्धतीच्या लोकांच्या, तर ते नातं तोडून तुम्ही निवांत राहा किंवा दुसरी व्यक्ती शोधा. सो ते 3 पॉइंट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्लीज व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओला नेमकं नाव काय द्यायचं मला हा प्रश्न पडतोय, की काय व्हिडिओला नाव देऊ नेमकं, की अशा नात्यामध्ये राहू नका, अशा लोकांना डेट करू नका, काय. पण ठीक आहे, एक नाव चूज करावंच लागेल आणि ते मी केलेलं सुद्धा आहे. तर नंबर 1 पॉइंट, अशा लोकांना प्लीज डेट करू नका किंवा समोरची व्यक्ती अशी असेल तर प्लीज सोडून द्या त्या व्यक्तीला. लवकरात लवकर जमेल तसं तुमच्या पद्धतीने. जी व्यक्ती इमोशनल मॅनिप्युलेट करते, म्हणजे कधीच स्वतःच्या चुका ॲक्सेप्टच करत नाही, कधीच नाही. असं नाही की एखाद्या वेळी कधीच ॲक्सेप्ट करत नाही आणि उलट तुमच्यावरच ब्लेम करते. "हा, तुझ्यामुळेच असं झालंय. मग तू केलंस त्याच्यामुळे हे माझ्याकडून झालं." सो दरवेळी येऊन फिरून तुमचीच चूक. रिलेशनशिपमध्ये जेव्हा मुली असतात, सो त्या कधी-कधी अशा पद्धतीने बोलतात. पण तो जो टोन आहे किंवा तिची बोलण्याची पद्धत आहे, ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी मुली जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्या अशा थोड्याफार वागतात. पण मुलींनो, मी म्हणेल की त्या मुलाचं वागणं असं असेल, तर जरा नीट तुम्ही विचार करा. आणि ऑफकोर्स मुली जेव्हा सीरियस नोटवर मुलांनो असं बोलत असतील, गमतीत बोलत असतील, तर ती गंमत तुम्हाला कळेल, की नाही, नाही तुझ्यामुळे झालं ना, मग असं. जर गोष्टी सीरियस नसताना ती बोलत असेल तर दॅट्स ओके. पण सीरियस गोष्टींमध्ये ती असं बोलत असेल तर ऑफकोर्स तुम्ही जरा विचार केला पाहिजे. कारण अशा लोकांसोबत आपण कायम नाही राहू शकत. आणि तुम्हाला जर का आयुष्यात रिलेशनशिपमध्ये यायचंय, समोरचा व्यक्ती फक्त दिसायला छान आहे, आवाजाने छान आहे, पर्सनॅलिटी छान आहे, पैसा आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झाला असाल, तर या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. म्हणजे हा त्रास खतरनाक आहे. स्ट्रगल करून, अति घाम गाळून, थोडेसे कष्टाचे चटके बसल्यावर जो पैसा मिळतो, तो ओकेच आहे. या गोष्टी सहन करून मिळणाऱ्या पैशांपेक्षा. सो त्यामुळे मी म्हणेल, जर तुम्ही डेट करणार असाल, ती व्यक्ती बघा कशी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं काय म्हणणं असतं. दरवेळी ती तुमच्यावर आळ ढकलत असेल, तुम्हीच कसे चुकीचे आणि तीच व्यक्ती कशी बरोबर, असं नेहमीच होत असेल, नेहमीच. सीरियस गोष्टींमध्ये मी बोलते, ओके? लाडीक्वाळ त्या बालिश गोष्टींमध्ये नाही. आणि सगळ्या रिलेशनशिपमध्ये बालिशपणा ही घडतच असतो. पण जेव्हा गोष्टी सीरियस असतात तेव्हाच मी बोलतीये. सो तिथे जर का ती व्यक्ती असं वागत असेल, तर प्लीज तुम्ही काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके? सो प्लीज, अजून जर का रिलेशन सुरू झालं नसेल, तर तेव्हाच विचार करा. रिलेशन सुरू झालंय, तुम्हाला बॅकआउट करता येत असेल, तर बॅकआउट नक्कीच करा. आणि लग्नाच्या आधी तर एकमेकांना अशा पद्धतीने जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कधी-कधी अशी सिच्युएशन क्रिएट करून तुम्ही असं काहीसं बोलू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल, की बाबा समोरचा कसा आहे, किती रागावर कंट्रोल आहे, वगैरे. आणि तो स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करतोय की नाही, की तुमच्यावरच ढकलतोय, व्हॉटएव्हर इट इज. या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे आणि त्यानुसारच कंटिन्यू करा हे रिलेशन किंवा त्या व्यक्तीला डेट करणं. नंबर 2 पॉइंट, अतिरागीट व्यक्ती, जो रागात आल्यानंतर तुमचं जे काही भांडण असेल, वाद झाले असेल, कुछ भी हो जाए, रागात येऊन तोडफोड करणं, वस्तू फेकणं, फोडून टाकणं, हात उचलणं, हे जर का सतत घडत असेल, तर भाई लगेच तिथून निघून जा, पळून जा. पळणं
चांगलं असतं. मी म्हणेल अशा सिच्युएशनमध्ये पळणं फार चांगलं असतं. पळून जा. भाई आपण इथे कोणाचा तरी मार खायला किंवा त्यांचा अँगर इश्यू हँडल करायला आलेलो नाही आहोत. बऱ्याच जणांचं असं असतं की नाही नंतर तो छान होतो, आधीच तो असा रागवतो. अरे भाई ही काही साधी म्हणजे मलाच तुमची दया येते की तुम्ही असा विचार कसा करू शकता? हां, हे हे नाहीये. तुम्ही नात्यामध्ये अशा पद्धतीने राग-राग करून, वस्तू फोडून, अति चिड करून जे रिएक्ट करताय हे नॉट ओके. नाही, रागावर सुद्धा नियंत्रण ठेवता येतं. मला ना मी खरं सांगते माझं कौतुक नाही करत आहे, पण मला फारसा राग येत नाही. म्हणजे इट्स ओके. इट्स ओके. मी थोडंसं काहीतरी बोलते आणि सोडून देते ती गोष्ट. असं मी खूप असं रागाच्या भरात काहीतरी मी आत्तापर्यंत विशेष तोडफोड केली आहे, कधीच नाही झालेलं असं. आणि कधी-कधी मी उलटंही बोलली आहे. पण खूप जास्त कोणाला तरी हर्ट होईल असं काही नाही केलेलं मी. कधीच नाही केलेलं. आणि हे जर का ठरवलं ना, की नाही रिएक्ट व्हायचं मला. आपण इमोशनल ट्रिगर्सवर आपल्या कंट्रोल ठेवला पाहिजे, की नाही या गोष्टीवर मी नाही चिडणार आहे. पण काही माणसं नाही माझा स्वभावच असा आहे. अरे हो, पण आम्ही का तुझा हा स्वभाव हँडल करू? कितीही प्रेम असलं तरी सुद्धा हे हँडल करायला तुम्ही नाही आलात कोणाचा तरी राग, मग ती व्यक्ती सुधारणारच नाहीये, कधीच नाही. तुमच्यासोबत काय उद्या तुमचं ब्रेकअप झालं, दुसरी व्यक्ती आयुष्यात आली काय, नाही सुधारणार आहे. सो अशा लोकांपासून दूर गेलेलंच बरं. सुधारली तर ती व्यक्ती खरंच खूप चांगली आहे. पण मला खरंच त्या लोकांची दया येते, जे ठीक आहे थोडंसंच रागवलं, थोडंसंच मारलंय, थोडीशीच तोडफोड केली आणि त्या गोष्टी इग्नोर करतात. स्पेशली त्या मुली ज्यांचा बॉयफ्रेंड, ज्यांचा नवरा असं रिएक्ट करतो, असं वागतो त्यांच्याशी आणि त्या इट्स ओके बिचारी म्हणून सगळं सहन करतात. डोंट बी बिचारी, ओके? सो हे आहे. मुलांच्या बाबतीत ऑफकोर्स तुमची गर्लफ्रेंड अशी असेल. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वस्तू फेकून देणं, आपटा-आपटी करणं, तोडफोड करणं, वाईट साईड बोलणं आणि नंतर येऊन सॉरी बोलणं, नॉट ओके. याच्याने रिलेशन तुमचं छान टिकणार नाहीये, कधीच नाही. कारण तिथे मला नाही वाटत, की प्रेम आहे. तुमचं असेल म्हणून तुम्ही सहन करताय, पण ते चुकीचं आहे. जिथे प्रेम सहन करावं लागतं तिथे म्हणजे इमॅजिन करा. सो प्लीज अशा नात्यामध्ये राहू नका. नात्यात असाल तर बाहेर पडा. नंबर 3 जिथे भीक मागावी लागते, अशा नात्यामध्ये राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी भीक, की मला माझ्यावर प्रेम कर, मला अटेन्शन दे, मला भाव दे, मला समजून घे. प्लीज, प्लीज, प्लीज जिथे खूप अशी रिक्वेस्ट केली जाते, अक्षरशः भीक मागितली जाते, की प्लीज माझ्याशी बोल. प्लीज मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझ्यासोबत असं, तसं, तसं. जिथे ना अशी खूप भीक मागावी लागतीये तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे, की मला अटेन्शन दे ना रे यार, मला फोन कर ना यार, मला भेट ना, असं सतत होत असेल. प्लीज हे नातं तुमचं तुम्हाला सध्या त्रास देतंय. इतका त्रास सध्या होतोय, तो आणखी वाढणार आहे. पुढे जाऊन खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे अशा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहू नका. बरेच जण म्हणतात, की नाही तो बिझी असेल, ती बिझी असेल. कोई इतना भी बिझी नहीं रहता. की तुम्हाला तुमच्याशी बोलणंच होत नाहीये, तुम्हाला अटेन्शन दिलं नाहीये, गोष्टी करायच्या झाल्या तर माणूस काहीही करू शकतो. प्रयत्नांचे काय कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. सो हे असं आहे. तुम्ही जर का ट्राय केलत, समोरच्याला खरंच एफर्ट्स टाकायचे असतील तर तो टाकतो, अदरवाईज टाकत नाही आणि तुम्ही वेड्यासारखं स्वप्न बघत बसता, की आज नाही, उद्या होईल. नाही होणार आहे. मी लिहून देते तुम्हाला, स्टॅम्प पेपरवर लिहून देते, की नहीं होगा ये सब. आणि कधी होईल माहिती आहे का त्यातल्या त्यात? जेव्हा तुम्ही सोडून जाल ना, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होईल, की "अरे, ही मला सोडून गेली. आता मग मी सॉरी म्हणतो आणि मी गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करतो." सो प्लीज पुन्हा त्या गोष्टींकडे जाऊ नका. एक्सला एक्सच राहू द्या, असं मी सजेस्ट करेल. खरंच जिथे प्रेमाची भीक मागावी लागते कोणत्याही पद्धतीने, अटेन्शन, जे वेळ असेल देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये इट मीन्स की तुम्ही कुठेतरी चुकताय. प्लीज अशा व्यक्तीला डेट करू नका. अशा रिलेशनशिपमध्ये जाऊ नका जिथे ती व्यक्ती अशी आहे. प्लीज अशा व्यक्तीशी लग्नही करू नका मी तर म्हणेल आणि लग्नात असाल तर ऑफकोर्स या तिन्ही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच त्या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. बिकॉज ना मानसिक अवस्था याच्याने खूप खराब होते आणि ही अवस्था खराब झाली, अख्खी बॉडी खराब आणि सगळं जग असं वाईट दिसायला लागतं. जगायची इच्छा निघून जाते आणि मग काउन्सिलिंग, डिप्रेशनच्या गोळ्या, वेगवेगळ्या गोष्टी सुरू होतात. सो प्लीज अपने दिल को खुश रखो यार. तुम्ही कोणतीही गोष्ट सहन करण्यासाठी या जगात नाही आलेलात. हां, प्लीज अपने हक के लिए लढो. काही गोष्टी दिसायला छान आहेत, पण त्या तुमच्यासाठी छानच असतील असं नाहीये. पण मग माझ्यासोबतच असं का? प्लीज काही गोष्टींची उत्तरं तर तुम्ही शोधायलाच जाऊ नका. काही गोष्टी तुम्हाला शिकवण्यासारखी असतात, की हा समोरचा व्यक्ती त्रास देतोय त्यातून बाहेर पडा. हां, सो प्लीज बाहेर पडा. म्हणजे मला असं वाटतं, की
माणुसकी वगैरे या सगळ्या गोष्टी खरं तर खूप बोलण्यासारख्या आहेत, यावर बोलायला नको. आता माझ्या नजरेत जी व्यक्ती खूप छान आहे, ती प्रत्येकाच्याच नजरेत छान असेल असं नाही. सो तुमचा जो पार्टनर आहे, तुमच्या नजरेत तो छान असेल, पण इतरांच्या असेलच असं नाही किंवा तुमच्या नजरेत तो वाईट आहे, तर इतरांच्या असेलच असं नाही. तुमच्यासाठी जे योग्य आहे, प्लीज त्याच्यावर फोकस करा. 10 लोक त्याचं कौतुक करतायत, पण तो तुमच्याशी नीट वागत नसेल, तर तो तुमच्या नजरेत वाईटच आहे. तुम्ही त्याच्यापासून दूर गेलंच पाहिजे. सो म्हणून हे सगळं सांगतेय. 10 लोक तुम्हाला समजवायला आले, तरी सुद्धा तुम्हाला काय त्रास होतोय ना, ते फार महत्वाचं आहे. सो नक्कीच संधी द्यावी, पण त्या संधीतून माणूस सुधरत नसेल आणि या गोष्टी सतत वारंवार घडत असतील, प्लीज त्या नात्यात राहू नका. त्या नात्यात असाल तर पळून जा. पळून जा म्हणजे बाहेर पडा एकंदरीतच. नाहीतर कुठेतरी लांब पळून गेलात आणि मग लोक शोधतायत असं नको. नॉर्मल बाहेर पडा असं माझं म्हणणं आहे. नाहीतर लोक येतील मला शोधत, की तू काय सांगितलंस? सो असं आहे. प्लीज अशा नात्यामध्ये जाऊ नका. इट्स अन रिक्वेस्ट. आणि जेव्हा तुम्ही बिचारे बनता ना, हे एक प्लस टिप देते. जेव्हा तुम्ही बिचारे बनता, समोरच्याला कळतंय की बिचारी आहे. सो ते आणखी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मग तो काय काय होतं ना, म्हणजे जो तो बिचारा असतो, बिचारी असते. डरने वाले को इतना भी मत डराओ की उसका डर ही खत्म हो जाए. आणि मग तुम्ही एक दिवस स्टँड घेता आणि समोरच्याचं हादरतं, म्हणजे काय आहे अचानक काय आहे? सो प्लीज स्वतःला बिचारे बनवू नका. तुम्ही खरंच खूप कमाल आहात. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही भारी आहात. म्हणजे तुम्ही आकाशात झेप घेऊ शकता. प्लीज स्वतःची एबिलिटी ओळखा. कोणासाठी तरी तुमचं आयुष्य असं खराब नका करू. खरंच जिथं गरज आहे तिथे माणूस ॲडजस्ट करतो. पण विनाकारण तुम्ही प्लीज ॲडजस्ट करू नका. तुम्ही मुलांनो आणि मुलींनो दोघांनाही मी सांगते, कोणाचाही इथे मार खायला किंवा कोणाचीही बोलणी खायला, कोणाचा तरी राग सहन करायला, कोणाचा तरी ॲटिट्यूड झेलायला तुम्ही इथे आलेला नाही आहात. इथे प्रेम आहे. सो त्या प्रेमामध्ये जर का हे नसेल, तर तिथे प्रेम नाहीये हे समजून जा आणि प्लीज त्या गोष्टीतून बाहेर पडा. खूप मनापासून, खूप डिटेलमध्ये तुम्हाला मी आज एक्सप्लेन केलंय. तरी तुम्ही नाही सुधारलात तर मग अवघड होईल. प्लीज विचार करा आत्ताच. ओके? सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. काही गोष्टी आहेत ना, मी कमेंट्स वाचून मला असं वाटतं, की हा प्रॉपर एक मुद्दा होऊ शकतो, त्यावर व्हिडिओ बनवतीये. सो प्रत्येकाची कमेंट मी इथे टाकेलच असं नाही. पण मी येस वाचतीये सगळ्यांच्या कमेंट्स आणि त्यानुसार एक टॉपिक तयार करून त्यावर बोलतीये सुद्धा. सो कळवत राहा मला कमेंट्समध्ये कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय. मी नक्की बनवेन. बाकी खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.